Hello dear students. In previous lecture we see two theorems. Now we see third theorem. Every convergent sequence is bounded. कुठलीही कॉन्वर्जंट सिक्वेन्स असेल तर ती काय असते, बाउंडेड असते. सो सी हियर प्रूफ लेट एक्स एन बी द कॉन्वर्जंट सिक्वेन्स विच इज कॉन्वर्जेस टू द एल. आपण एक कॉन्वर्जंट सिक्वेन्स कन्सिडर केली एक्स एन, ती कुठे कॉन्वर्ज होते, एलला. वी हॅव टू प्रूव्ह एक्स एन इज अ बाउंडेड सिक्वेन्स. ओके, देन द बाउंडेड सिक्वेन्स कधी असते की मॉड ऑफ एक्स एन काय असेल, लेस दॅन ऑर इक्वल टू द के फॉर ऑल एन ग्रेटर दॅन ऑर फॉर ऑल एन बिलॉंग्स टू द एन. ही कंडिशन होल्ड झाली तर सिक्वेन्स एक्स एन काय असणार आहे, बाउंडेड सिक्वेन्स असणार आहे. बघा, मॉड ऑफ एक्स एन लेस दॅन ऑर इक्वल टू द के फॉर ऑल एन बिलॉंग्स टू द एन. इफ दिस कंडिशन होल्ड देन द सिक्वेन्स एक्स एन इज अ बाउंडेड sequence. Now here we have given the sequence xn is a convergent. We have to prove it is a bounded. So we take here the sequence xn converges to the L. We have to prove this condition. Then by the definition of a convergence of a sequence for any given epsilon greater than 0 there exists m belongs to the n such that mod of xn minus l is less than epsilon for all n greater than m. This is the definition of a convergence of a sequence. Okay, so we take here epsilon be the 1. So we get there exists m belongs to the n such that mod of xn minus l is epsilon will be 1 which is less than 1 for all n greater than or equal to the m. Now by the triangle inequality we have mod of xn minus mod l is less than or equal to the mod of xn minus l implies that this is a triangle inequality. We know the triangle inequality. Okay, so this implies that mod of xn minus mod l is strictly less than mod of xn minus l and mod of xn minus l is strictly less than काय आहे 1. So which is less than 1 for all n greater than or equal to them. That means we get mod of xn minus mod l is less than 1 for all n greater than or equal to them. Implies that here mod l is negative to this side which is positive. So we get mod of xn less than or equal to the 1 plus mod l for all n greater than or equal to m. Now we take here 1 plus mod of l which is the lambda. So we get mod of xn is less than lambda for all n greater than or equal to the m. म्हणजेच xn कुठे असणार आहे, कुठल्या इंटरव्हलमध्ये. आपण जर मॉड a लेस दॅन आर असेल तर कसं रिटर्न करतो, मायनस आर लेस दॅन ए लेस दॅन आर. म्हणजे ए कुठे, इन बिटवीन मायनस आर टू आर. इथे मॉड ऑफ एक्सएन काय आहे, लेस दॅन लॅम्बडा आहे. दॅट मीन्स दी एक्सएन विच इज मायनस लॅम्बडा लेस दॅन एक्सएन लेस दॅन लॅम्बडा. म्हणजेच एक्सएन कुठल्या इंटरव्हलमध्ये असणार आहे, मायनस लॅम्बडा आहे लॅम्बडा फॉर ऑल एन ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू एम. म्हणजे जेवढे पण एन ग्रेटर दॅन एम साठीच्या ज्या टर्म्स आहेत त्या सर्व टर्मसाठी ही कंडिशन काय होते, एक्सएन कुठे जातो, मायनस लॅम्बडा टू लॅम्बडामध्ये. दॅट मीन्स ऑल टर्म्स ऑफ द सिक्वेन्स एक्सएन एक्सेप्ट कुठल्या टर्म्स, x1 x2 अप टू xm. एमपेक्षा ज्या ग्रेटर आहेत अशा सर्व, बट xm पर्यंतच्या सर्व व्हॅल्यूज कुठे असणार आहे, ह्या इंटरव्हलमध्ये, मायनस लॅम्बडा टू लॅम्बडा वेअर लॅम्बडा इज इक्वल टू द 1 प्लस l. हेन्स if we take m is equal to the maximum of mod of x1 mod of x2 mod of xm up to lambda, then आता बघा इथे आपली ही सिक्वेन्स आहे की त्याचे वेगवेगळे तुम्हाला एलिमेंट्स मिळतील. दिस इज x1 x2 x3 x4 x5 अप टू xm. ओके, xm नंतरच्या ज्या व्हॅल्यूज आहेत बरोबर त्या कुठे आहेत, मायनस लॅम्बडा टू लॅम्बडामध्ये. सो हिअर वी टेक मॅक्झिमम ऑफ ए मॉड x1 मॉड x2 अप टू xm आणि पुढच्या टर्म काय आहेत, इन बिटवीन मायनस लॅम्बडा टू लॅम्बडा. सो हिअर वी टेक लॅम्बडा, वी टेक हिअर मॅक्झिमम ऑफ दिस सेट. सो वी गेट, आता याचा जर कुठलाही जो मॅक्झिमम एलिमेंट असेल मॉड ऑफ, तो काय असणार आहे, तुमचा m असणार आहे. हेन्स मॉड ऑफ xn इज लेस दॅन ऑर इक्वल टू द m फॉर ऑल n बिलॉंग्स टू द n. सो कंडिशन ऑफ द बाउंडेड, इथे k म्हणजे काय एक्झिस्ट झाला आहे, m एक्झिस्ट झाला आहे.
बाउंडेड जी सिक्वेन्स असते त्याचे कंडिशन होल्ड झाले की असा के रियल नंबर एक्झिस्ट होतो आहे की मॉड ऑफ एक्स एन लेस दॅन ऑर इक्वल टू द एन फॉर ऑल एन बिलॉंग्स टू द एन, सो द सिक्वेन्स एक्स एन इज अ बाउंडेड सिक्वेन्स. ओके, नाव सी हिअर सम नोट. आता कॉन्व्हर्जंट सिक्वेन्स असेल तर ती काय असते, बाउंडेड असते. पण बाउंडेड सिक्वेन्स असेल उलट तर ती कॉन्व्हर्जंट असेलच असं नाही. इफ द सिक्वेन्स इज बाउंडेड विच इज always convergent is always convergent, this is not true. म्हणजे ती कॉन्व्हर्जंट असेलच असं नाही. ओके, जर बाउंडेड असेल तर ती कॉन्व्हर्जंट असेलच असं नाही, आणि कॉन्व्हर्जंट असेल तर ती ऑलवेज काय असते, बाउंडेड असते. त्याचं एक एक्झाम्पल देते, नोट हिअर. वी कन्सिडर द सिक्वेन्स एक्स एन विच इज -1 फॉर ऑल एन बिलॉंग्स टू द एन. बघा टर्म्स कुठल्या येतात सिक्वेन्समध्ये, एन इज इक्वल टू नॅचरल नंबर पुट करा 1 2 3. ओके, 1 जर पुट केला तर -1 -1 0 येतो, म्हणजे 1च येतो. -1 जर पुट केला 2 -1 काय येईल 1 विच इज -1, म्हणजे 1 -1 1 -1 असे येते. बरोबर, सिक्वेन्स ऑसिलेटिंग सिक्वेन्स झाली. म्हणजे सी बाउंडेड सिक्वेन्स आहे की ती इन बिटवीन एक्स एन काय आहे -1 to 1 आहे. बट ही कॉन्व्हर्जंट आहे का, नाही. दिस इज ऑसिलेटिंग सिक्वेन्स विच इज डायव्हर्जंट, विच इज नॉट कॉन्व्हर्जंट. सो इट इज बाउंडेड बट विच इज नॉट कॉन्व्हर्जंट. सेकंड एक्झाम्पल बघा, एक्स एन इज इक्वल टू 1 + -1 फॉर ऑल एन बिलॉंग्स टू द एन. दिस सिक्वेन्स इज बाउंडेड ॲज, तुम्ही जर याचे एलिमेंट जर फाइंड केले x1 x2 x3 तर ते इन बिटवीन काय असतील बघा, एक्स एन 0 to 2 मध्ये, जसा हा 1 to -1 to 1 मध्ये होतं तसा एक्स एन 0 to 2 मध्ये. म्हणजे ही बाउंडेड सिक्वेन्स आहे बट विच इज नॉट कॉन्व्हर्जंट. ओके, म्हणजे कॉन्व्हर्जंट सिक्वेन्स असेल तर कॉन्व्हर्जंट इम्प्लाइज बाउंडेड असेल, बट बाउंडेड असेल तर ती कॉन्व्हर्जंट असेलच असं नाही. हे दोघं कॉन्ट्ररी एक्झाम्पल्स आहेत. बघा पुढचं एक एक्झाम्पल, दी सिक्वेन्स एक्स एन डिफाईन्ड बाय एक्स एन इज इक्वल टू 3n फॉर ऑल एन बिलॉंग्स टू द एन विच इज डायव्हर्जेस टू द इन्फिनिटी. वी हॅव टू प्रूव्ह दिस सिक्वेन्स एक्स एन इज इक्वल टू द 3n विच इज डायव्हर्जेस टू द इन्फिनिटी. वी टेक or we let here epsilon greater than 0 be any number, then 3n is greater than epsilon. That means implies that log घ्या both side ला, काय म्हणजे log of 3n is greater than log of epsilon. लॉगच्या रूलनुसार n log 3 is greater than log of epsilon, n is greater than, here log 3 multiplies to this side which is divided, so log of epsilon divided by log of 3. Now we choose n naught belongs to the n such that n naught is equal to the log of epsilon by log of 3 plus 1. Okay, so where log epsilon by log 3 denotes the greatest integer which is less than log epsilon by log of 3, then 3n is greater than epsilon for all n greater than or is equal to the n naught. That means the xn diverges to the plus infinity. कारण आपल्याला काय पाहिजे असतं की मॉड ऑफ xn मायनस एल लेस दॅन ॲप्सिलॉन, राईट. आता इथे बघितलं तर 3n xn म्हणजे काय 3n काय मिळतं ग्रेटर दॅन ॲप्सिलॉन. ही कंडिशन काय जाते, फेल जाते, म्हणून ही काय झाली डायव्हर्जेस टू द प्लस इन्फिनिटी. ओके, नाव हिअर वी स्टॉप. थँक्यू.